हर्पीज जोस्टर किंवा हर्पेटिक इरप्शन्स, त्यांना आपण मराठीमध्ये नागिन असे म्हणतो. नागिन जे आहे किंवा हर्पीस हे एक व्हायरल इन्फेक्शन आहे, जे की व्हॅरिसेला जोस्टर व्हायरस या विषाणूच्या संसर्गामुळे मेनली ज्यामध्ये डिपेंड्स ऑन दी इम्युनिटी सिस्टीम. आपली रोगप्रतिकार शक्तीच्या प्रकारे आहे त्यावरती हे इन्फेक्शनचा संसर्ग ठरवला जातो किंवा ठरतो. हर्पीस किंवा नागिनमध्ये जनरली बॉडीच्या एक बाजूला, शरीराच्या एका बाजूला जे पुरळ येतात किंवा इरप्शन्स येतात, हे जे वेसिकल्स आहेत हे जनरली छोटे छोटे पाणी भरलेले फोड, त्याला आपण वेसिकल्स असे म्हणतो. हे जनरली शरीराच्या एका बाजूला असतात. जे नर्व डायरेक्शन आहे, नसची जी डायरेक्शन आहे त्या नस किंवा नर्वच्या डायरेक्शननुसार काय होते, इरप्शन्स ॲपियर होतात किंवा इरप्शन्स बॉडीवरती येतात. जसं की बॉडीच्या एक साईडला इथे जर इरप्शन्स यायला लागले तर इकडे इरप्शन्स येतील, किंवा इथे यायला लागले तर इकडे इरप्शन्स येतील या डायरेक्शनने, किंवा बॉडी चेस्टच्या एक साईडला किंवा एक साईडला जनरली, किंवा थाईजवरती असेल तर एक साईड जनरली एक बाजूच्या थाईजवरती किंवा लेग्सवरती जे आहे. तर यामध्ये जनरली इरप्शन्स हे युनिलॅटरल किंवा वन साईड एका बाजूला जनरली आपल्याला बघायला भेटतात. आणि यामध्ये अतिशय भयंकर अशा किंवा सहन न होणाऱ्या वेदना असतात. सोबतच त्यामध्ये अंगार किंवा आग, बर्निंग पेन मेन आपणास बघायला भेटतात. तर यामध्ये जनरली सर्वात महत्त्वाचे म्हणजे हे व्हायरस इन्फेक्शन आहे किंवा विषाणूजन्य इन्फेक्शन आहे, जे काही लिमिटेड दिवसांसाठी असतं. त्यानंतर ते इरप्शन जे आहेत हे हळूहळू कमी व्हायला लागतात. तर हर्पीस किंवा नागिनमध्ये काही जे बेस्ट होमिओपॅथिक मेडिसिन आहे, यामध्ये रस्टॉक अत्यंत उपयोगी असे होमिओपॅथिक मेडिसिन आहे.